पावसाने दिलेल्या ओढीचा परिणाम भाजीपाल्यावरती होताना दिसतोय। भाज्यांचे दर एपीएमसी मध्ये चांगलेच कडाडलेले आहेत। टोमॅटो 100 रुपये किलोने विकण्यात येतोय, तर कोणतीही भाजी ही 120 ते 150 रुपये किलोने विक्री होताना दिसते। कोथिंबीरीच्या जुडीचा भाव सध्या 80 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे। मागणी जास्त आणि आवक कमी असल्यामुळे भाव कडाडल्याचं व्यापारी सांगतायत। तर श्रावण संपेपर्यंत ही दरवाढ कमी अधिक होत राहील असं व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे। तर एकीकडे पावसाचं म्हणावं तितकं प्रमाण दिसत नाहीये आणि भाजीपाल्यांचे दर आता कडाडलेले बघायला मिळत आहेत। भाजीपाल्यांचे दर एपीएमसी मध्ये चांगलेच कडाडलेले बघायला मिळत आहेत। टोमॅटो 100 रुपये किलोने विकण्यात येतोय। टोमॅटो 100 रुपये किलोने आहे, तर कोणतीही भाजी 120 ते 150 रुपये किलोने विक्री होताना दिसते। कोथिंबीरीच्या जुडीचा भाव सध्या 80 रुपयांवरती गेलेला आहे। सध्या मागणी जास्त आणि आवक कमी असल्यामुळे भाव कडाडल्याचं सध्या चित्र आहे। श्रावण संपेपर्यंत ही दरवाढ अशीच होत राहील असं सुद्धा व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे। सध्या भाज्यांचे नेमके दर काय सुरू आहेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। सध्या टोमॅटो 100 रुपये किलो आहे, वाटाणा 320 रुपये किलोने विकला जातोय, तर कोथिंबीरीची जुडी ही 80 रुपयाला मिळते। भेंडीचा दर 160 रुपये किलो आहे, कारली 120 रुपये किलोने विकली जात आहे, तर 260 रुपये किलोने शेवगा विकला जात आहे। वांगी 120 रुपये किलोने आहेत, 120 रुपये किलोनेच फ्लॉवर सुद्धा विकला जातोय, तर कोबी हा 80 रुपये किलोने विकला जातोय। गवारीचा दर हा 120 ते 160 रुपये किलो वरती आहे, तर फरसबी 160 रुपये किलोने विकली जाते। मिरची 160 रुपये किलो आहे, पालेभाजी 40 ते 50 रुपये जुडी विकली जाते। शिल्पा नरवडे यांचा प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। शिल्पा, भाजीपाल्यांचे जर दर सध्या बघितले तर ते आता गगनाला भिडलेले दिसत आहेत। येणाऱ्या सणावाराच्या काळामध्ये हे दर कुठपर्यंत पोहोचतील, काय मार्केटमधून प्रतिक्रिया येत आहेत? निश्चित, धन्यवाद शिल्पा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।